स्वामी सांगतात की अर्थ तो प्रकरण वशे, म्हणजे कुठल्याही वचनाचा एक शब्दशः अर्थ एक वेगळा असतो आणि जर का प्रकरण वशाच्या अनुरूप जर का आपण बघितलं तर त्याला एक वेगळ्या अर्थाचा संदर्भ आपल्याला त्याच्यातनं मिळतो। अर्थात सरळ सरळ जे वचन आहे त्या अनुरूप जे काही आम्हाला अर्थ प्राप्त होतो तोही महत्त्वाचाच आहे आणि लीळेच्या अनुसार जेव्हा आम्ही अर्थ बघतो तो सिद्धांत अर्थ असतो आणि म्हणून सिद्धांत अर्थालाही तेवढंच महत्त्व आहे। जसं तुम्हा बोडी गंगा समान, म्हणजे कशाच्या अर्थाने, जर का आपण आचरणाच्या माध्यमात जर का बघितलं तर बोडीचंही पाणी पियायचं आणि गंगेचंही पाणी प्यायचं असा अर्थ निघतो। परंतु जर का प्रकरण वशाच्या अनुरूप जर का आपण अर्थ बघितला तर त्यामध्ये वेगळा प्रकरण वशाचा अर्थ प्राप्त होतो की तुम्ही म्हणाल की बोडी पवित्र आहे किंवा गंगा अपवित्र आहे वगैरे, तर अशा प्रकारचा कुठे वाद सुरू असेल तर त्याच्यामध्ये आपण पडायचं नाही। बोडी ते बोडी आणि गंगा ते गंगा, म्हणजे आमच्यासाठी बोडी काय आणि गंगा काय त्याच्याविषयी चर्चा मंथन करत बसायचं नाही। एखादी व्यक्ती म्हणेल की उन्हाळा चांगला, एखादी व्यक्ती म्हणेल पावसाळा चांगला, तर आपण या वादामध्ये पडायचं नाही। अर्थात स्वामींना या वचनातनं प्रकरण वशाच्या अनुरूप वेगळं काहीतरी सांगायचं। जिथे वादक प्रकार आहे त्या ठिकाणी आपण आपलं मत व्यक्त करायचं नाही आणि कुठे व्यक्त नाही करायचं की ज्या ठिकाणी वाद कधी संपुष्टात येत नाही, संपत नाही, तो चालूच राहणार आहे। त्याच्यासाठी विशिष्ट वर्ग आमका असेल, विशिष्ट वर्ग तमका असेल, मग अशा वादामध्ये बोलायचं नाही। म्हणजे आपल्याला प्रकरण वशाचा अर्थ एक वेगळा माहिती पडतो आणि अजूनही त्याच्यामध्ये आपल्या विद्वत्तेच्या अनुसार आपण पाहिजे तेवढे अर्थ जे आहेत ते आपण लावू शकतो। परंतु स्वामी सांगतात की यथार्थ अर्थ न भंगत तुम्हाला तो सिद्धांत अर्थ जो आहे तो सांगायचा आहे। आम्ही कितीही अर्थ जरी लावले तरी सिद्धांत अर्थ जो आहे त्याला मात्र कुठल्याही प्रकारचा बाधा पोहोचला नाही पाहिजे, किंवा तुम्ही जोही अर्थ लावता त्याला वचनाचा कुठल्या तरी वचनाचा संदर्भ किंवा सिद्धांत असणं हे तेवढंच गरजेचं आहे।